बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी, प्रकरण 4. श्रीकांत सिनियर BA ला गेला तोपर्यंत उर्मिलाला 3-4 मागण्या येऊन गेल्या. मालोजीरावांनी त्या सर्वांना चांगलं चाचपलं तेव्हा ती आपल्या खानदानापेक्षा कमी आहेत हे लक्षात येताच त्यांनी सरळ त्यांना फेटाळलं होतं. मालोजीराव इनामदारांच्या इच्छेला उतरेल असाच खानदानी कुटुंबातला तरणा बांड जावई त्यांना हवा होता. उर्मिलाला त्यामुळं वाड्यात वाचनाशिवाय काहीच काम नव्हतं. जुन्नर नगर वाचन मंदिराची बरीच पुस्तकं तिनं वाचून काढली. पुस्तकं ने आणण्याचं काम फाकड्या करीत होता. उर्मिला वाचत बसलेली असताना इनामदाराने तिला दिवाणखान्यात बोलावलं. ती आली आणि त्यांच्यासमोर उभी राहिली. काय करतेस? पुस्तक वाचते. कोणतं पुस्तक आहे? स्वामी. लेखक? रणजित देसाई. म्हणजे खानदानी मराठा लेखकाचं पुस्तक वाचतेस? आनंद आहे. त्यात थोरल्या माधवरावांचा आणि रमाबाईंचा विषय मांडलाय. काय? होय. युद्धाच्या धामधुमीत तो तरुण पेशवा क्षयरोगाला बळी पडला. वेळेवर झोप नाही, जेवण नाही. रमाबाईशी त्याला 2 शब्द सुद्धा बोलता आले नाहीत. रमाबाई सती गेली तेव्हाच काय ते तिला थोरल्या माधवरावांचं जवळून दर्शन झालं. म्हणजे आबासाहेब, तुम्ही ही कादंबरी वाचलीत? नाही. मग तुम्हाला विषय कसा माहिती या पुस्तकाचा? पोरी, सत्य इतिहासापेक्षा तुमचे हे लेखक नवीन ते काय सांगणार? हा, आमच्या पराक्रमी पुरुषांनी काही गोष्टी केल्या नसतील, त्याची रोचक वर्णनं तेवढी ती करतील आणि त्याच प्रसंगासाठी तुमच्यासारखे वाचणारे वाचतील. शिवप्रभूंविषयी शेकडो ग्रंथ नगर वाचन मंदिरात असल्याचं आम्हाला नगराध्यक्षाने एका समारंभात सांगितलं. आता हे इतिहासकार नवं ते काय सांगणार? इतिहासातल्या पराक्रमी पुरुषांचं कर्तृत्व म्हणजे पक्के शिलालेख. काय? खरं आहे. ह्या रणजित देसाईंचं श्रीमान योगी म्हणून ही शिवप्रभूंवर पुस्तक आहे म्हणतात. होय. वाचलंस तू? आवडलं? खूप आवडलं. त्यात पुतळाबाई महाराजांचे जोडे उराशी कवटाळून सती जाते असा प्रसंग वाचलंही मी त्यात. तर पतीविषयी अशी श्रद्धा असावी पत्नीची. ते ऐकलं आणि उर्मिलानं मान खाली घातली. पतीविषयी इतकी निष्ठा स्त्रीनं ठेवावी, पतीची सावली म्हणून तिनं राहावं. उर्मिला, आम्हाला काय म्हणायचं ते तुला उमगलं? हो. आज ही पुस्तकं वाचणं बंद कर. आबासाहेब. काय? पुस्तकाने वाड्यात बसून वेळ जातो. वेळ घालवायला आम्ही तुला थोडंच वाड्यात बसवणार आहे. मग कालच त्या BEd कॉलेजच्या प्रिन्सिपल बाई भेटल्या त्या. त्यांचं नाव सई किल्लेदार. हां, त्या सांगत होत्या उर्मिलेला BEdला पाठवा. मग त्यांना आम्ही अटी घातल्यात. BEdला उर्मिलेचं नाव टाकू, पण ती कॉलेजात मधून येत जाईल. तिची हजेरी रोज लागली पाहिजे. तिला शाळांमधले लेसन घ्यावे लागतील तर फक्त कन्या शाळेतच तिचं लेसन लावण्याची व्यवस्था व्हावी. वार्षिक परीक्षेला ती मात्र हजर राहील. हा, कुणी म्हणायला नको कॉलेजात मधून येणारी इनामदारांची उर्मिला फर्स्ट क्लासमध्ये पास कशी झाली. आणि प्रिन्सिपॉल सई किल्लेदाराने तुमचं म्हणणं ऐकून मान हलवली असेल. अगं तुझे नाव पण टाकलं आहे BEd कॉलेजला. आबासाहेब. होय. ही घे पुस्तकांची यादी. श्रीकांतला सांगून पुण्यावरनं पुस्तकं पोस्टानं मागव. हां, आजपासून वाचन मंदिराची पुस्तकं बंद. त्या श्रीकांतचा अभ्यास करून घे. BA ला आहे का नाही तो? हो आबासाहेब. उर्मिला BEd कॉलेजला मधून जाऊ लागली.
B.एडला डोक्याचा त्रास नव्हता. तिच्या लेखन नोटवर मेथड मास्टरांच्या सह्या लेसन न होताही होत राहिल्या. B.एड कॉलेजला तिची हजेरी रोज लागत होती. उर्मिला B.एड विशेष प्रावीण्यासह पास झाली, तर श्रीकांत B.ए फर्स्ट क्लासनं पास झाला. श्रीकांतचा रिझल्ट ऐकून मालोजीराव 7 मजली हसले. त्यांना ते खरंच वाटेना. त्यांनी श्रीकांतला सुद्धा म्हटलं, श्रीकांत, जरा अंगाला चिमटा घेऊन बघ. B.ए फर्स्ट क्लास झालास हे खरं वाटतं का बघ. श्रीकांतला प्रिन्सिपाल जोशांच्या हवाली करायच्या विचारात इनामदार होते, पण सर्दीचं निमित्त होऊन त्याचं अंग कणकणलं. त्यातच खोकला सुरू झाला. रात्र रात्र खोकला, झोप येऊ देना. त्यात त्यांचा श्वास अडू लागला. 2 पावलं चाललं तरी त्यांना श्वास टाकता येईना. धाप लागू लागली. अक्कासाहेब, त्याने अक्कासाहेबांना क्षीण सुरात हाक मारली. आम्हाला काय होतंय बघा. डोंगरा एवढा भाऊ, पण त्याची ती आजारानं झालेली अवस्था पाहून अक्कासाहेबच्या डोळ्यातनं खळदिशी पाणी उतरलं. अक्कासाहेबांनी फडताळ खोललं. आपलं औषधाचं ज्ञान त्यांनी वापरलं. सतत 8 दिवस ते आपल्या भावाच्या उशाशी बसल्या. पायथ्याशी आईसाहेब. 8 दिवसात अक्कासाहेबांनी झाडपाल्याचा काढा सकाळ संध्याकाळ दिला. इनामदारांच्या छातीतला कफ पातळ झाला. नाकात तोंडावाटे पडू लागला. ते मोकळेपणाने श्वास घेऊ लागले. अक्कासाहेबांनी इनामदारांचे हात आपल्या कपाळाला लावले. आईसाहेबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर उर्मिला आणि श्रीकांतनं त्यांच्या पायांचं दर्शन घेतलं. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण 2च दिवसांनी रोज संध्याकाळी त्यांच्या अंगात ताप भरू लागला. खोकलाही पुन्हा सुरू झाला. अक्कासाहेबांनी पुन्हा कंबर कसली. पण 8 दिवस गेले, 15 दिवस गेले. मालोजीराव इनामदारांना आराम पडेना. त्यांची भूक कमी झाली. त्यांना बळीच अन्न पुढं करावं लागलं. तर त्या अन्नाचं ताट बाजूला करू लागले. त्यांची तब्येत पांढरी दिसू लागली. आईसाहेब अक्कासाहेबांच्या कानी लागल्या. काय होतंय चांगलं बघा. अक्कासाहेबांचे हात हातात घेऊन इनामदार बोलले, अक्कासाहेब, आमचं लक्षण ठीक दिसत नाही काय. अक्कासाहेबांनी मान फिरवली. त्यांच्या हाताला गुण येत नव्हता. त्यांचं आतडं तुटलं. अक्कासाहेब, बोला. काय बोलू भाऊसाहेब, काय ते खरं बोला. हे दुखणं आवाक्या बाहेरचं आहे माझ्या. म्हणजे तुमच्या छातीचा फोटो काढावा मी म्हणते. ते ऐकलं आणि इनामदार गादीवरनं उठून बसले. ताडकून बोलले, अक्कासाहेब, तुम्हाला काय वाटतं ते समजलं, पण आम्ही आमच्या छातीचा फोटो काढणार नाही. म्हणजे नेमकं काय झाले ते कळेल. अक्कासाहेब, तुम्हाला काय वाटतं ते आम्ही सांगतो. तुम्हाला वाटतं आम्हाला क्षयरोग झाला आहे. भाऊ, अक्कासाहेब, आम्हाला क्षयरोग व्हायला काय आम्ही थोरल्या माधवरावांसारखी दगदग सोसली की आम्ही त्यांच्यासारखे मान अवमान सहन करीत युद्ध करीत बसलो. तुमचं निदान आम्ही लाथाडतो. अक्कासाहेबांनी आपली औषधं इनामदारांना दिली. अक्कासाहेबांच्या औषधाशिवाय ते दुसरी औषधं घ्यायला तयार नव्हते. इनामदारांच्या हाडांचा सांगाडा दिसू लागला तेव्हा मात्र वाड्याचं काळी झालं. आईसाहेबांचं अन्न तर तेव्हाच बंद झालं होतं. अक्कासाहेब तर औषधं देताना कापत होत्या. त्यांचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. श्रीकांत, अक्कासाहेबने आपला थरथरता हात श्रीकांतच्या पाठीवर ठेवला. बोला अक्कासाहेब. भाऊसाहेबांची सारी क्षयरोगाची लक्षणं दिसतात. रोग पराकोटीला गेलाय. माही औषधं लागू पडली असती, पण टाईम झालाय आता. तेव्हा चांगल्या हॉस्पिटलात हलवायचं बघा. त्यांच्या विरुद्ध वागलो तर. श्रीकांतने वेळ लावला नाही. प्रिन्सिपल जोशी, राजा शिवाजी शिक्षण मंडळाचे चेअरमन, जुन्नरचे नगराध्यक्ष, साऱ्यांकडे श्रीकांत इनामदारांच्या प्रकृतीची बातमी द्यायचं ठरवलं. उद्देश हा की त्यांनी म्हणू नये इनामदारांच्या घरच्यांनी काहीच कळवलं नाही.
पण त्याला उर्मिलानं अडकवलं. बोलली, श्रीकांत, आबासाहेबची बातमी गुप्त ठेव. पण आबासाहेबांना कुणाच्याच दयेची भीक नको असते, हे वाढ्याला माहीत आहे. उद्या जर आबासाहेबांना त्यांच्या प्रकृतीविषयी दौंडी कळली तर ते तुला क्षमा करणार नाहीत. आईसाहेबनी आणि अक्कासाहेबनी उर्मिलाच्या बोलण्याला दुजोरा दिला. मग जुन्नरला कसलीच माहिती न देता इनामदारांना एका भल्या पहाटे रुग्णवाहिकेतून मिरजेला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आपण कुठे आहोत, काय चाललंय, मालोजीराव इनामदारांना काहीच कळलं नाही. महिनाभरात त्यांना अंथरुणातून उठून बसता येऊ लागलं. त्यांच्या सेवाला अक्कासाहेब होत्या. औषधी वनस्पती देणाऱ्या अक्कासाहेबांना ती नव्या दुनियेची औषधं ही माहिती होऊ लागली. महिन्यातून 2दा आईसाहेब, उर्मिला आणि श्रीकांत जुन्नरहून मिरजला जात होते. इनामदारांची भेट घेऊन येत होते. 3 महिन्याचे 6 महिने, 6 महिन्यांचे 9 महिने आणि शेवटी 12 महिने झाले तेव्हा मालोजीराव इनामदारांना चांगला आराम पडला. ते जेवू लागले, हिंडू फिरू लागले. डॉक्टरांनी त्यांना आणखी 6 महिने हॉस्पिटलमध्ये राहण्याचा सल्ला दिला. इनामदारांना तो काळ म्हणजे जन्मठेपेची शिक्षा वाटत होती. पण अक्कासाहेब, आईसाहेब, उर्मिला आणि श्रीकांतनं त्यांची बळीच समजूत घातली. 1.25 वर्ष उलटून गेल्यावर श्रीकांतनं डॉक्टरांची सारी बिलं गोळा केली. उर्मिलानं आकडेमोड केली. मालोजीरावांच्या क्षयरोगानं जवळजवळ 1.5 लाखांची रक्कम स्वाहा केली होती. मालोजीराव इनामदार वाड्यात नसल्यानं वाड्यात आईसाहेब, उर्मिला आणि श्रीकांत मोकळेपणानं बोलू शकत होते. वाड्याची सांपत्तिक स्थिती त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं कळली. चाव्या हातात मिळाल्यानं श्रीकांतला साऱ्या इस्टेटीची कागदपत्र मिळाली. इनामदारांनी जवळजवळ 100 एकर जमीन दान दिलेली होती. अनेक संस्थांना हजारो रुपये दान केल्याच्या पावत्या त्यांच्याकडे होत्या. हे सारं करूनही त्यांनी दुरान्वयानेही स्वतःच्या नावाचा गवगवा केलेला नव्हता. सारा दानधर्म शांत चित्तानं केलेला होता. ते सारं करताना त्यांच्यापुढे शिवप्रभूंसारखं दैवत होतं. त्या दैवताचं स्मरण करूनच ते सारं करीत आले होते. काही गरीब कुळांना इनामदारांनी जमिनी दान केल्या होत्या. त्यांच्या मुलींची लग्ने काढून दिली होती. त्यांच्या दातृत्वात पंक्तीभेद नव्हता. ज्यांनी हात पसरले त्यांनाही त्यांनी दिलं. ज्यांना गरज आहे पण जे तोंड उघडत नाहीत त्यांनाही त्याने आपल्या दानाचा प्रसाद दिला होता. श्रीकांतला सर्व शेतीची पाहणी करताना जाणवलं, आपली शेती जुन्या पद्धतीनेच चालली आहे. ती आधुनिक पद्धतीने केली तर. अनेक कुणब्यांची जोडपी शेतात जागोजागी कोप्या करून राहत होती. श्रीकांत जमिनीत पाय ठेवता सारी जोडपी त्यांच्याभोवती गोळा झाली. धाकलं धनी साहेब, म्हातारा धना हात जोडून बोलला. बोला धनाजी बाबा, आज तुम्ही वावरात आले? आलो. थोरलं धनी कुठं आहेत? आहेत वाड्यात. आम्ही परासलं त्या खरं. काय? त्या म्हणे आजारी पडलं, ते मिरजेला इस्पितळात आहे. ते कोणी सांगितलं? माहीच लेकी राधा. म्हणजे राधानं बातमी दिली म्हणा की. राधा तशी बोलली नाही. मग हे म्याच तिला धनी साहेबांशी पुसलं तर बोलली नाही म्हणून म्या अंदाज बांधला. थोरा मोठ्यांच्या गोष्टी अंधारातच की. धनाजी, आता बोललास ते बस. पुन्हा थोरल्या धनी साहेबांना आणखी जिंदगी मिळू दे. धनाची ती बडबड आणि श्रीकांत भोवती ती साऱ्या शेतमजुरांची गर्दी. श्रीकांतला होलपाटल्या गत झाला. छोटा साहेब, कोण बोललं? मै बोल्या. कंबरेला लुंगी आणि अंगात कब्जा असणारा उस्मान बोलला. उस्मानचे बोलणे, त्याची पांढरी शुभ्र दाढी आणि लुंगी पाहून श्रीकांत चमकला. आबासाहेबांनी आपल्या शेतावर मुसलमान शेतमजूर कसे ठेवले ते त्याला कळेना. पण नंतर त्याला उलगडा झाला. आबासाहेब खानदान पाळणारे होते. शिवप्रभूंना मानणारे होते. त्यांच्यात शिवप्रभूंची सर्वजात धर्मवाल्यांना एकत्र आणण्याची उदार वृत्ती होती. शिवप्रभूंची उदार वृत्ती त्यांच्यात ही होती. त्यासाठी त्यांनी इतर धर्मियांचा द्वेष केलेला नव्हता. छोटे साहेब,
आम्हा शेतमजुरांची तुम्हाला आज कशी याद आली? दोन्ही हात कमरेवर ठेवून ठसक्यात उस्मानची जवान लडकी जयबून बोलली. श्रीकांतने जयबूनकडे पाहिले. तारुण्याने मुसमुसलेली जवान जयबून आसमानी पाखरू होतं. केवड्याच्या रानागत ती गोरी पान होती. तिचे अवयव भरलेले होते. डोळ्यात नवच तेज होतं. तिच्या गालाला खळ्या पडत होत्या. मुसलमानाची लेक असून बी ती नऊवारी साडी चोळीत होती. तिच्या अंगावर मुसलमानी वेश नव्हता. तळहात मात्र मेहंदीने लाल जर्द होते. चाचा, कौन की है ये छोकरी? मैं चाची की छोकरी. क्यों छोटा साहब? मी आज शेतीवर शेतमजूर किती आहे ते बघायला आलो. तुमची याद आली म्हणून आलो नाही. श्रीकांत खरे ते बोलला. आम्ही किती आहोत हे तुम्हाला धनीसाहेबांनी नाही सांगितलं आजपर्यंत. धनाजीचा तरणा बाण रायबा बोलला. मी कॉलेजमध्ये होतो. मला अभ्यासाशिवाय आबासाहेबांनी घरच्या कोणत्याच गोष्टीत गुंतवलं नाही. तो अभी क्या ऑर्डर निकाली बडा साहब ने? जयबून खट्याळपणे हसत बोलली. श्रीकांतने जयबूनकडे पाहिलं. तिच्या डोक्यावर पदर नव्हता. त्यामुळे तिचे केस विस्कटलेले दिसत होते. केसाच्या चुकार बटा तोंडावर मुंडावळ्यागत लोंबल्या होत्या. धनाजी बाबा, तूच या मजुरांवर देखरेख करतोस ना? वय धनी साहेब. शिरपा, जानू, गंगा हे शेतमजूर कुठे आहेत? ते काय पलाडल्या वावरात झोपड्या बांधून राहत्यात. आणि तुम्ही? आम्ही उसाच्या पाचटाच्या कोपत राहतोय. ते तिघे झोपड्यात का राहतात? मला पुसा की, मी सब जानते. जयबून पुन्हा मध्ये तडमडली. तू काय जानतेस? बड्या साहबनी वो तिनको जमीन दे दिए उसके नाम की. त्यांच्या नावावर जमीन दिली का? ते तिघे बड्या साहेबांना इनामदार लगे. मला वाटते ती गोष्ट खरीच आहे. काय धनाजी बाबा? व्हय, त्यांच्या नावावर जमीन करण्याआधी मोठ्या धनाने मला बनवून घेतलं तर. म्हणजे त्या तिघांविषयी तुमची कोणाचीही तक्रार नव्हती? छोटे साहब, अभी हम भी मालिक बनेंगे. काय? तिच्या त्या बोलण्याने श्रीकांत चमकला. जयबूनच्या त्या बांब गळ्याने सारे शेतमजूर चुरबुळले. जयबून, तुला काय म्हणायचंय? अभी सीलिंग का कानून आएगा. जिसे जमीन नहीं उस मजदूर को सरकार जमीन देगी. छोटा साहब, इस पगली का कुछ मत सुनो. खाली बकवास करती है. उस्मान पांढरी दाढी कुरवळत बोलला. हा धाकले धनी साहेब, तिचं काय बी ऐकू नका. संता मजुरानं घसा साफ करीत म्हटलं. पण ती अशी का बोलते? श्रीकांतला जयबूनचं भडकलेलं डोकं सहन झालं नाही. परवा शेतमजूर संघटनेचे पुढारी आले तिथं. धनाजीने एक कारण सांगितलं. हा, आत्ता समजलो. म्हणजे त्यांनी शेतमजुरांना भडकवायला सुरुवात केली म्हणा की. छोटा साहब, पर त्यांची बात गलत नाही लगती. जयबून डोकं भरल्यागत बोलली. ती बात खरी कशी ती तू सांगशील? श्रीकांतनं जयबूनला म्हटलं. हां, क्यों नहीं? जयबून, जबान संभाल, नहीं तो मैं जबान खींच लूँगा. इस्मान बुड्ढा लुंगी सावरत पुढे येत बोलला. उस्मान चाचा, सोड तिला. मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही. काय बोलायचंय ते बोलू दे तिला. तिच्यात युनियनवाल्यांचं वारं संचारलंय. धाकलं धनी, ही जयबून त्या शेतमजुरांच्या पुढाऱ्या संगती बी असती या. धनाजीनं माहिती दिली. नमस्कार. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.